आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेश्वरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्व मी स्वागत करीत आहे. पहा, देवाने किती सुंदर या जग बनवलं बघा. सुंदर झाडे, सुंदर फुले. ठीक आहे, आजचा उसण जाऊया. मार्क सुवार्ता त्याचा 1 अध्याय त्याच्या 40 वचनामध्ये असं म्हणते, तेव्हा एक कोडी मनुष्य येशू जवळ आला आणि येशूच्या समोर गुडघे टेकून तो येशूला म्हणाला, प्रभू, तुझी मर्जी असेल तर मला शुद्ध कर, असं त्याने विनंती केली. आणि येशू त्याच्यावर तरस खाऊन आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि सांगितला, माझी इच्छा आहे, तू शुद्ध होऊन जा. हो, त्या काळी कोडी मनुष्य म्हणजे तो अशुद्ध आहे, तो पापी आहे. त्याने मोठं पाप केल्यामुळं त्याला असली बिमारी आलेलं आहे. आणि इस्रायल लोक असं कोडीच्या मनुष्याला आपल्या गावामध्ये शहरामध्ये राहून देणार नाही. तो गावाच्या बाहेर जाऊन राहायला पाहिजे आणि तिथं तो कमीज घालायला नाही पाहिजे. कमीज न घालता आता उघडं असं बसून आणि आपल्या कमीज घेऊन असं फिरायला पाहिजे. मी अशुद्ध आहे, मी अशुद्ध आहे, कोणी माझ्याजवळ येऊ नका. चुकीने कोणी त्याला स्पर्श केला तर लोक त्याच्यावर रागून त्याला मारू पण शकतात. म्हणून तो गावाच्या बाहेर होता. आता लपून चिपून गावाच्या आतमध्ये आला आणि येशूच्या समोर टेकून म्हणाला, येशू, मला शुद्ध कर. तू मला शुद्ध नाही केलं, लोक मला मारतील, मारून पण टाकतील ना. पण तुझी इच्छा आहे का? मी तर वाईट आहे, मी अशुद्ध आहे, मला शुद्ध करू शकेल का? पण देवाचे मन बघा, मन कवळून येशूने म्हटलं, अरे माझी इच्छा आहे बाळा, तू शुद्ध होऊन जा. येशूने त्याला स्पर्श केला. कोडीला त्यावेळी कोणी स्पर्श करत नाही, पण येशू आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला, त्याला शुद्ध केला. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, तुमच्या जीवनात असं आहे का? तुम्ही म्हणता मला शुद्ध व्हायला काही मार्ग नाही. येशूचं रक्त तुम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते. आज येशूकडे या. येशू तुमच्याकडे रक्त व्हायला जीव दिलेला आहे. कल्वरी क्रूसमध्ये आज पण जिवंत प्रभू आहे, त्याच्याकडे मागा. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू. आज तुझ्याकडे मागताय प्रभू, मी अशुद्ध आहे आणि माझ्यावर कोणी येऊ शकत नाही. मी माझं पाप क्षमा कर प्रभू, माझा रोग काढून टाक, असं विचारणारे प्रत्येकासाठी तो मन कळवळून प्रभू त्यांच्यावर दया कर, स्पर्श कर. लॉर्ड, टच दम जस्ट नाउ मास्टर. आणि त्यांच्या मन, त्यांच्या तन सर्व शुद्ध होऊ दे प्रभू, आणि ते आशीर्वाद प्राप्त करू दे. त्यांचं जीवन आज दिवसापासून उज्ज्वल असू दे. येशूच्या नावाने मागितो म्हणा प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.